हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण सेकंड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 हा जो सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये भरपूर सारे स्टुडंट्सला याची खूप भीती असते. विशेषतः डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटला M3 खूप जास्ती असते की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होईल की नाही. बट लेट्स ऍक्सेप्ट द फॅक्ट की तुमच्या अभ्यासामध्ये मॅथमॅटिक्सच्या अभ्यासामध्ये थोडंसं गॅप असतो, तर तुम्हाला बेसिक पासनं शिकणं हे गरजेचं असतं. बेसिक डेरिव्हेटिव्ह, बेसिक इंटिग्रेशन आणि त्यानंतर थोडीशी प्रॅक्टिस जास्त करायला पाहिजे. सो जी काही भीती असेल ती बाहेर काढा आणि प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. बेसिक पासून तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चांगल्या मार्कने पास होऊ शकतात. सो जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला मेकॅनिकल ब्रांच रिलेटेड काही सब्जेक्टचे सॉलिड मेकॅनिक्स, मॅथमॅटिक्स 3, FM, SM सो यासारख्या सब्जेक्टचे तुम्हाला इथे सोल्युशन भेटणार आहेत. आणि सेकंड इयर मेकॅनिकल स्टुडंटसाठी एक ग्रुप बनवलेला आहे. सो त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स वगैरे शेअर करण्यासाठी इझी होईल. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 म्हणजे बेसिकली आपल्याला 5 युनिट असणार आहेत. अँड 5 युनिट जे आहेत तर खूप सारी लेंदी आहेत. असं खूप कमी सिलेबस आहे असं काही नाही, भरपूर मोठा सिलेबस आहे. सो जितक्या लवकर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताल तितक्या लवकर तुम्हाला जास्त चान्स भेटेल, जास्त अभ्यासाला टाइम भेटेल. आणि विशेषतः डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी ऑलरेडी खूप कमी टाइम असणार आहे. त्यांचं सप्टेंबरच्या आसपास कॉलेज सुरू होईल, पहिल्या वीकमध्ये सप्टेंबरमध्ये. नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर एंडला तुमची काय असणार आहे, एक्झाम असणार आहे असं तुम्ही कन्सिडर करा. मग त्यामध्ये तुम्हाला ओरल द्यायचे, प्रॅक्टिकल द्यायचे, सबमिशन करायचे, हे सगळ्या गोष्टी पण आहेत. त्यामध्ये मग आपली नवरात्री येणार, गणपती विसर्जन येणार, त्यानंतर पुढे दिवाळी येणार. सो याच्यात पण भरपूर सारा टाइम आपला जात असतो. सो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 साठी एक लाईव्ह बॅच मी स्टार्ट करत आहे, ऑफलाईन ॲज वेल ॲज ऑनलाईन. तर जे कोणी स्टुडंट इंटरेस्टेड असतील, ऑफलाईन क्लासेस आपले आहेत सिंहगड वडगाव कॅम्पस या ठिकाणी, पॉली या ठिकाणी. आणि ऑनलाईन जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या ऍप्लिकेशनवर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पूर्ण कोर्स भेटून जाईल. सो आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर युनिट 1 लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, LDE अँड ऍप्लिकेशन. तर हा जो युनिट आहे हा ऑलमोस्ट ऑल ब्रांचेसला सेम आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बेसिकली 3 या मेथड असतात, जनरल, शॉर्टकट आणि मेथड ऑफ VOP म्हणतात त्याला, व्हॅरिएशन ऑफ पॅरामीटर. यामध्ये आपल्याला y फाइंड करायचा असतो, YC प्लस YP या फॉर्म मध्ये. तर YC म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असतं. तर त्यामध्ये 4 टाईपचे केसेस आहेत. रूट्स कोणते असतील, रिअल, डिफरंट, रिअल रिपीटेड, नंतर इमॅजिनरी रिपीटेड. आणि YP मध्ये मग जनरल मेथडने आपण YP त्याला पर्टिक्युलर इंटिग्रल बोलतात, शॉर्टकट मेथड किंवा मेथड ऑफ व्हॅरिएशन पॅरामीटर. सो ह्या 3 मेथड मध्ये YP आपल्याला फाइंड करावा लागतो. त्यानंतर कॉचीज अँड लेजेंडर्स थेरम, कॉचीज अँड लेजेंडर्स थेरमला आधी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं असतं. त्यानंतर पुन्हा शॉर्टकट मेथड यूज करून आपण फाइंड करायचं असतं. त्यासोबत सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये 2 टाइप आहेत, एक आहे मेथड ऑफ ग्रुपिंग आणि मेथड ऑफ मल्टिप्लायर्स. मेथड ऑफ ग्रुपिंग एक असते ज्यामध्ये ग्रुप करून आन्सर काढायचे, आणि मल्टिप्लायर्स, सेट ऑफ मल्टिप्लायर्स. आणि त्यानंतर लास्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन. तर याच्यामध्ये 2-3 एक्झाम्पल आहेत ऍप्लिकेशन मध्ये. हा तुमचा पूर्ण युनिट 1 असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला शॉर्टकट मेथडवर एक क्वेश्चन राहील, मेथड ऑफ व्हॅरिएशन पॅरामीटरवर एक क्वेश्चन राहील, कॉचीज लेजेंडर्सवर एक क्वेश्चन राहील, आणि ऍप्लिकेशन किंवा सायमल्टेनियस यावर एक क्वेश्चन राहील. जनरल मेथड येण्याचे चान्सेस कमी असतात आणि थोडीशी ती डिफिकल्ट पण आहे. हा आहे आपला युनिट नंबर 1. भरपूर सारा मोठा आहे, भरपूर सारे याच्यामध्ये कन्सेप्ट आपल्याला यूज करायचे, कारण की शॉर्टकट मेथडमध्ये 6 मेथड्स आहेत. सो भरपूर सारा मोठा हा युनिट्स होऊन जातो. त्यानंतर युनिट नंबर 2 आहे स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी. तर यामध्ये तुम्हाला डेरिव्हेशन इंटिग्रेशनची काही गरज लागणार नाहीये. स्टॅटिस्टिक्स म्हणजे सर्व कॅल्क्युलेशन असणारे फॉर्म्युला बेस. त्यामध्ये कोएफिशियंट ऑफ व्हॅरिएशन, मोमेंट, स्क्यूनेस, कुर्टोसिस म्हणजे β1 β2 फाइंड करायचा असतो. यामध्ये 5-6 फॉर्म्युले आहेत. कोरिलेशन, देन रिग्रेशन लाईन. रिग्रेशन लाईनवर शुअरली क्वेश्चन येतो, तो प्रॉपरली करायला पाहिजे, नाहीतर आपल्याला रिग्रेट होईल एक्झामला जर क्वेश्चन आला तर. नंतर प्रोबॅबिलिटी दुसरा पार्ट, पहिला पार्ट आहे स्टॅटिस्टिक्स, दुसरा पार्ट आहे प्रोबॅबिलिटी या युनिटमध्ये. तर प्रोबॅबिलिटीमध्ये 4-5 टाईपचे प्रोबॅबिलिटी आहेत. एक डायरेक्ट प्रोबॅबिलिटी क्वेश्चन येऊ शकतो, दुसरा बायनॉमियल आहे, पॉइझन आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे, आणि टेस्ट ऑफ हायपोथेसिस. तर तुमचा पॅटर्न कसा राहील पेपरचा, क्वेश्चन नंबर सपोज पहिल्या क्वेश्चन मध्ये 2 स्टॅटिस्टिक्स, 1 प्रोबॅबिलिटी राहील, आणि त्याला ऑर जो क्वेश्चन राहील त्यामध्ये 1 स्टॅटिस्टिक्सचा क्वेश्चन आणि 2 प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन राहतील.
आता प्रोबॅबिलिटीला पण भरपूर सारा टाइम द्यावा लागतो, त्यावेळेस तुम्हाला आयडेंटिफाय होतं की मला कोणत्या टाईपने सॉल्व्ह करायचं आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, बट यामध्ये डेरिव्हेशन इंटिग्रेशन तुम्हाला लागणार नाही. त्यानंतर थर्ड जो युनिट आहे न्यूमरिकल मेथड्स, तर यामध्ये सुद्धा वापस फॉर्म्युला बेस्ड कॅल्क्युलेशन आहेत. बायसेक्शन मेथड, रेग्युलर फाल्सी मेथड, न्यूटन रॅफसन मेथड, गॉस एलिमिनेशन, गॉस सिडल, जॅकोबी इटरेशन मेथड. सो यामध्ये आपल्याला रेग्युलर फाल्सी नाही केली तरी पण चालेल. हे 4 पैकी आपल्याला 3 एक्झामला येणार आहेत. सो यामध्ये पण भरपूर सारा टाइम लागतो. त्यासोबत आणखीन एक न्यूमरिकल मेथडचा युनिट नंबर 4 आहे. त्यामध्ये हे जे 2 युनिट आहेत हे मेकॅनिकल ब्रांचसाठी न्यूली ऍडेड आहेत. सो न्यूटन्स अँड लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला, त्यासोबत न्यूटन फॉरवर्ड मेथड, न्यूटन बॅकवर्ड मेथड, 2 पैकी एक क्वेश्चन येणार म्हणजे ट्रॅपेझॉइडल, सिम्पसन आणि 3/8, 1/3 आणि 3/8. यापैकी एक क्वेश्चन येणार. आणि तिसरा युलर्स मॉडिफाईड युलर्स अँड आर्किमेथड म्हणजे रंगे-गुप्ता मेथड. तर ही जी मेथड आहे यापैकी एक क्वेश्चन येणार. म्हणजे एक क्वेश्चन मध्ये लॅग्रेंजेस इंटरपोलेशन, न्यूटन्स फॉरवर्ड आणि ट्रॅपेझॉइडल हे क्वेश्चन येऊ शकतात. दुसऱ्या याच्यामध्ये न्यूटन्स फॉरवर्ड, सिम्पसन आणि मॉडिफाईड युलर्स किंवा आर्किमेथड यापैकी आपल्याला क्वेश्चन येतील. युनिट नंबर 4 यामध्ये पण पुन्हा हा फॉर्म्युला बेसच आहे. त्यानंतर वेक्टर कॅल्क्युलस, या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेशन प्लस इंटिग्रेशन हे दोन्ही लागणार आहेत. युनिट 1 मध्ये सुद्धा डेरिव्हेशन प्लस इंटिग्रेशन हे दोन्ही लागणार आहेत. बट आपण इझी टाईपचे क्वेश्चन असतात, थोडीशी प्रॅक्टिसची गरज राहते इथे. यामध्ये अँगल ऑफ टँजेंट फाइंड करायचा आहे. त्यासोबत डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह, आता हे दोन्ही ऑलमोस्ट 50% सेमच आहेत. त्यानंतर इरोटेशनल, सगळ्यात इझी क्वेश्चन राहतो इरोटेशनलचा. त्यानंतर वर्क डन, हे जे 4 पॉईंट आहेत हे जरी 4 पॉईंट केले तुम्ही तरी तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क्स भेटतील. यामध्ये मग ग्रीन्स थेरम एक आहे, ग्रीन्स लिमा थेरम, स्टोक्स थेरम, गॉस डायव्हर्जन्स थेरम, हे थोडेसे डिफिकल्ट लेवलचे आहेत. पण तुम्ही वरचे 4 जरी केले तरी पण तुम्हाला पूर्णपणे एक क्वेश्चन असा असेल, त्यामुळे तुम्हाला सर्व तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर हा आहे आपला ओव्हरऑल सिलेबस. सो जितक्या लवकर तुम्ही स्टडी करताल तितकं तुम्हाला प्रॅक्टिस जास्त होईल, तितकं बेटर कॉन्फिडन्सने तुम्ही एक्झाम देऊ शकता. सो जर तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशनवर तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स पण भेटेल, त्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स पण तुम्ही अटेंड करू शकतात. सो ऑल ब्रांचेस साठी आहे बघा ते. तर कंटेंट मध्ये आपण गेलो, कोर्सेस मध्ये जा. त्यानंतर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 मेकॅनिकल ब्रांच साठी ऑलरेडी सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर टोटल 5 युनिटला अराउंड 48 व्हिडिओज आहेत. युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 अँड युनिट 5. अशा प्रकारे याच्यामध्ये डेमो लेक्चर्स पण आहेत. तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यावर तुम्ही कोर्सेस परचेस करून स्टडी करू शकता. सो बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.